मला मिळणार ना? प्रश्न फार गहन आहे. मधुवंती, काय महाराज? तू जरा आज जा आणि तुझी मावशी काही काळ तरी इथे येणार नाही याची काळजी घे. ठीक आहे महाराज. बोला काय जाणार मुली बाई बाया बापऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हे तू मला सांगतोय. म्हणजे कधी कधी होतो मला करू तुझ्या नशिबी एवढ्या धनराव आहे काय सांगता. पण दुसरं लग्न केल्याशिवाय धनराव नाही. दुसरं लग्न पार्सलला जर कळलं ना तू जिवंत समाधी तसा घाबरत नाही. पण दुसरं लग्न आणि ह्या वयात मुलगी तुझं माहिती काय अगदी प्रत्येकीचा वाटतं. फार फार तर 40 असेल. गेल्या काही वर्षात माझा वय वाढलंच नाही. अय्या माझे काही कष्टच आहे. गेल्या काही वर्षात काही वाढलंच नाही. फक्त सगळ्यांनी थोडं बघूये. आता तुमच्या वयाचे हिशोब निघाले त्यावेळेस माझी अडचण व्हायची शक्यता आहे. आता ध्यान धाडण्याची वेळ झाली आहे. मी जरा वरच्या खोलीत जातो. हो या 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 मी दाखवतो तुम्हाला वरच्या खोलीचा रस्ता. या 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 या. नान्या नान्या अरे किती वेळ अज्ञानी. अरे जिथे आम्ही मोक्षाचा मार्ग शोधून काढला तिथे या खोलीच्या मार्गाची काय कथा. नान्या नान्या डोळे दिसतात रे डोळे दिसतात. पण कशाने महाराज. अरे तुझ्या ललाटीच्या धनानी. अय्या बघू दे तुझी ललाटी. जाऊ दे जाऊ द्या. दैव देतं आणि कर्म देतं म्हणतात ना ते काही खोटं नाही. महाराज ही सेकंड लग्नाची अट कन्फर्म आहे का? माझ्यावर विश्वास. तसं नाही पण म्हणजे लग्न गुपचूप नाही का उरकता येणार? अरे विवाह विवाह गुपचूप उरकला तरी चालेल. ठीक आहे महाराज. नाना तुझे कार्य सफल होईल. अलर्ट निरंजन अलर्ट निरंजन अलर्ट निरंजन अलर्ट निरंजन. मागतो एक आणि देव देतो दोन. पण आता वधू संशोधन आलं. तुमच्या या डोळ्याच्या पत्रकृती पेटीतून या अर्जुनची निकासी आम्ही का बरं काय की एवढा काय येणार नाही. मी म्हणजे काय येणार नाही. अरे मी समोर असताना तू वधू संशोधनाच्या गोष्टी करायला समजलं नाही. पोस्टाचे चिठ्ठे इतरांना वाचता येत नाही तसे प्रेमाचे चिठ्ठे पोस्टांना कळत नाही की काय. म्हणजे गुलाबी पाटील तिकडे वेगळा बाई बघू काय बनतो ते. आता मी तुला बोके बुवा म्हणला बोकळा किती भाग्यवान. असं वाटतं की तुझा हात आता करावा आणि गाठ सुटावं नातच सुटावं. नाचला जेव्हा आता
नानू हीच तुझी बायको करे. हो, माझी पहिली बायको. काय म्हणजे पहिले बायको हिला हेच म्हणलं. गाडी एकेरी पण आली दिसते. अगं माझं ऐकून तर घे. मी हिला म्हटलं की आधी बायकोला विचारून घेतो आणि मगच आपण नाच करू. हो की? अच्छा, मी काय तुम्हाला ओळखत नाही आणि तू उगाच पटवे. तुला पाहिजे ना अगदी नानू नानू झालंय. काही मोठी चौधरी आईचा पर्वत करतेस बघ. आता नानूवर मी एका वर्गात शिकलेलो. काही गोष्टी तुला सांगते मी. मावशी मावशी करू नकोस मला. आणि या खरंच मित्राच्या बायकोला मावशी म्हणायचं म्हणजे काहीतरी. मी यापुढे तुला ताईच म्हणते. काहीतरी तुला ताईच म्हणायचंय हो. मी म्हणजे काय आमचं चित्र नानू आज किती दिवसांनी भेटला तू. इतकं बरं वाटतं म्हणून सांगते. आता 2 दिवस मी इथेच आहे. पण रात्री आपण निवांतकडे भेटून येते हवी. सोडतच नाही. आहा, येते. आता पुन्हा या पृथ्वीला भेटले ना तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा. मी काय केलं? तू सांगितल्याप्रमाणे तोंडाला लाथ लावून झुकलाय. तोच चाललंय पण कृती मुख्या मुख्यानी सगळं चाललंय. अहो आपण आलो कशासाठी तुमचं चालू काय आहे? आता पुन्हा त्या पृथ्वीला भेटले ना तर बिना तिकिटाच्या पत्रा खिशावर टाकले. चला आता. त्यावरचे स्टॅम्प साठी काय वय सगळे? तुम्हाला विहिरीत उतरायचंय. नाही मुकट आज चला. बादलीतून तुम्हाला विहिरीत सोडते. छपऱ्या रडले इकडे. रघुले पाण्यात पाणी मिसळून जाईल. हो विहिरीत पाणी नाहीये. हो का? कुंडी रे. हा. आज रात्री तू त्याला अर्धा पायजामा पकडला. पूर्वी नक्की त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस असलं पाहिजे. आता मुकाट्याने आज चला. बादलीतून तुम्हाला विहिरीत सोडते. जरा विहिरीला चला. उंदराला? उंदराला नाही हो छकुल्याला. चला आता. पण त्या उंदरांना काय वाटेल? फोन वाजतोय. या घरातले फोन देखील मलाच नाही करायला लागतात. हा मी अप्पा इथे बोलतोय. हा बोला बोला सर काय म्हणताय? काय पार्टी सेटलमेंटला तयार आहे. व्हेरी गुड. हो का? शेताचा कब्जा सोडते. गुड गुड गुड. नाही लगेच बोलतो. हा थँक्यू. वा हा काय जेवायचं आहे? हो काय व्यवस्थित आहे ना? अगदी व्यवस्थित आहे. हा सुद्धा हो ना. बघा मला एका महत्वाच्या कामासाठी नक्की लागेल त्यांना. निश्चित असा ठीक आहे. इथली आघाडी मी आणि बंड्या अगदी व्यवस्थित सांभाळ. ठीक आहे. बंड्याचा प्लॅन मी ऐकलेला आहे ना. प्लॅन ऐकला आहे पण मला काय वाटतं की असं कोणाची मनासाठी काय अशी अडीच निर्माण होईल असं काही करू नका. शेतीसाठी अभ्यास करू. मी अगदी निश्चिंत असा. ठीक आहे. हा येऊ मी. हो ना. हो काय हो कुठे निघाला? टोकल्या तुम्ही जरा वकिलाकडे जाऊन येतोय. हा घाबरू नको. इस्टेटीचा काहीही संबंध नाही. अगं आपली ती शेताची केस आहे ना ती सेटल होते. मी येतो लगेच. हा येतो तसं त्याला देवी. काय हो प्रवासासाठी उतरला ना? मग अशी जरा लोळले होते. पण झोप कुठची लागते आहे. अरुणला भेटायला म्हणून आले पण त्याला बराचा पत्ताच नाही. अहो मगाशी त्याचा फोन आला का? मग आम्हाला नाही सांगायचं. आम्ही बोलले असते फोनवर. फोनवर तो बोललाच नाही. डॉक्टर बोलले. आहे ना बाई कसला लबाडतो. त्यांची दार काढली आहे म्हणे. अरुणी हा काय करेल ना याचा काही भरोसा नाही बाई. अगो डॉक्टरांनी
पण सिमेंट चांगलं भरलं ना, एकदा गवंड्याला दाखवून दे म्हणावं. समजत दिसते मी. पण हळूहळू दाताचा त्रास आहेच बाई. हो का? लहानपणी दर 2 मिनिटाला एक लंगोट खराब करायचा. आता दाढ करताना त्रास न हो म्हणजे मिळवली. अहो खूप दात पडल्यानंतर कितीतरी दिवस भोवळाच होता तो. हो का? मी मन्याला म्हटलं सुद्धा. म्हणजे मन्या म्हणजे मनावर अरुणचा बाप. असं म्हटलं मन्या त्याला आता सवय बसवावी लागते रे बाबा. पण तुम्हाला बाईचं माहिती नाही, एक एक करून आले बाई सगळे. अक्कल काय नाहीये. बाई 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 एवढं वय झालंय आणि अक्कलदारी यायची का तुम्हाला? अहो मी माझ्या अक्कल म्हणत नाही, अळूबद्दल बोलते. ओ ताई साहेब, ते टाक्यातलं पाणी विहिरीत टाकू का? मग काय उघडतच मायावर होता. अरे नको नको. अरे ते नानासाहेब. कोण? नानासाहेब. हो म्हणजे नानासाहेब आहेत ना, त्यांना आपला अक्कलपणा कोणीच सांगत नाही. हो. कृष्णा, अरे या बाईसाहेबांना आपली बाळ दाखवणार. बाईचंच काय म्हणता? कृष्णा, अरे यांना आपली बाळ दाखवणार म्हणजे यांचे पाय जरा मोठे होतील. काय ते हा? काय ते? अहो तुम्ही नाही, कृष्णा बोलत आहे मी. जा रे बाबा कृष्णा बाई तुझा का म्हणता की ताई साहेब? अरू बद्दल आणि इस्टेटी बद्दल एक शब्द सुद्धा करता कामा नाही. या बाईसाहेबांना चला बाई, मी बाग दाखवतो तुम्हाला. चला बाबा. आमची बाग ना अगदी बघण्यासारखी आहे बघा. हो तऱ्हेतऱ्हेची फळझाडं, तऱ्हेतऱ्हेची फुलझाडं. हा फुलांच्या संगतीत मला फार बरं वाटतं बाई. हो का? चल बाबा कृष्णा दाखव तुझी बाळा. चला चला मग लवकर चला. या हा. अगं ताई, नानासाहेब कुठे आहे? तो कृष्णा मगाशी विहिरीत पाणी टाकायला निघाला होता. सगळा घोटाळा झाला. असं काय झालं? मगाशी मी यांना विहिरीत सोडलं आणि पुन्हा वर घाला गेले, तर यांना ढकलून ठाकुल्यावर आणि ते खाली. बाई, तुम्ही बघितलं तर नाही ना? नाही, पण ठाकुल्या पुन्हा विहिरीत उतरायला तयारच होईना. आणि आतून घाला वैतागले बा बाईनी अगदी. हो, सध्या ठकुल्या कुठे आहे? बाई वर मिन्नत बाई करून त्याला पुन्हा पाठवला आज. आणि नानासाहेब? त्यांना काढलं वरती. बाई, नानासाहेब अहो विहिरीत नाही. पुन्हा जर का मला तुझ्या विहिरीत उतरवलं ना तर जन्मभर या घरात पाऊल ठेवणार नाही. नानासाहेब, हे काय झालं? काय झालं? हो फुलची हाफ झाली. फुलपॅट घालून उतरलो तर वर येईपर्यंत हाफपॅट फुलांनी उतरून टाकली. हो तुमची विहीर आहे की उन्हाचा बुडाकर? हो, पण तुम्ही काही काळजी नका. काढली कुठे? भीतीने आपोआप गळाली. खरंच तुमच्यासारखा भिजला माणूस नाही पाहिला. तुमच्यापेक्षा तर ठाकुल्या म्हणा काल रात्री त्याला राहिली. म्हणूनच त्याची हाफ सुद्धा उरली नाही. बसलाय तसा. तुझा कुठे आहे? तू पळाला. कृष्णा कुठेही का असेना, जरा जास्त शोध घेतला की बरोबर सापडतो. मला वाटतं आपण महाराज पुरुषून दिला विचारला श्रीकांत गाडी म्हणून. माझा आता पूर्ण विश्वास बसला त्यांच्यावर. तुमचा कोणावरही विचार करतो. आता मला त्याने एका नगरेत पोचणं असा कळवलाय. त्यात काय डोळे मिटून सुद्धा मी पोट म्हणायला लक्षात येतं. त्या गोंदाचा आंबट वास कायम त्याच्या सांगा. हे बघा मी मार्ग सुचवून पाहिला. पटत असेल तर करा, नाही तर मी चाललो. अहो तुम्ही वर जायचं नाही. का? नाही इथे थांब. ताई, नानासाहेब म्हणतात तसं तसं त्याला काय होतं काय? हा नारळ फुलं यांनी महाराजांची पूजा घालू आणि काय पाहिजे ते काढून घेऊ. चल चल मग उद्या वेळ कशाला? चल, पूजेची तयारी करू आपण. अहो तुम्ही कुठे निघाले? बसले बसा. का बरं बरं? बसा म्हणते ना. तुम्ही जबरदस्ती नाही. इथे हो. बसा, तिथे बसा. तिथे बसून काय करू? तुमच्या पोट मारण्याला म्हणला. पोस्ट मास्तरांना फोन.
जे होईल ना वा. लावला का? लावताय ना. लावा लवकर. किसना अरे किती छान ठेवली आहे रे बा. अरे झाडं का, अरे फुलं का, अरे गवत का, सगळं कसं दिसल्या तिथे. आणि फळ तर कशी छान झाडाला लागलेली आहे. अरे प्रौढा एवढं लिंबू मी पहिल्यांदाच बघतीये. ते लिंबू नवा मोसंब आहे ते मोसंब असे पण मोसंबीच्या मानाने मोठाच वाटला. हा शकुंतला भाई, हो आमच्या वेंगुर्ल्याला तर हे पोपईच्या जायचं लिंबू. काय सांगता? हा, त्याला आम्ही घासले लिंबू म्हणतो. ते का छोटा हळ करायचं, मोठं झालं ते छोटा हळ करायचं आणि घासले टोचायचं. या पहिल्यांदाच बघते मी. हो, आमच्या स्टोव मध्ये आम्ही लिंबूच पितो. या म्हणजे लिंबातून घातले. हो नानासाई आता बाई माणूस चांगलं लंब्या टोकून राहिले. वेंगुर्ल्याला तुला रे काय माहित? आमच्या इंडियाचं गाव आहे म्हणजे कुठं लिंबातून घासलेच नाही निघत. बाया बापला ऑपरेशन करावं म्हणून काय दिसणार ना. ऑपरेशन इम्प्रेशन म्हणून कसं त्याला. नानासाई समजा पत्नावर आपला त्या म्हणायला पाहिजे. कृष्णा, अरे कृष्णा. ए जा भाई बोलावताय. का म्हणताय की बाईजी? या नाही त्या तुला वायपर बाबा कडे बसू नको. जा 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 तू. ए जरा समोर बा. आता काय दुसरी माणूस काय पाहिला बाप्पा. कंट्री कंट्री म्हणत असेल त्याला. कंट्री वाटतो. मला तर बाई तुम्ही पूर्ण विलायची वाटता. आणि खरं सांगू, सांगा नको बाई. मला असं वाटतं हो आपल्याला कधी कशी आलेला. मला ना तुम्ही अगदी पहिल्यांदा बघितल्याबरोबरच आवडला. अगदी स्वाच अक्षरात पत्ता लिहिलेल्या लिफाफ्यासारखे दिसता तुम्ही लवकर का नाही हो भेटला. लवकर म्हणजे तारुण्याच्या उंबरठ्यावर. त्याच्यात तुम्ही अजून तरुणच दिसता. तुमचं म्हणजे काहीतरी. पण तुम्हाला सांगतो ते म्हणजे सांगते ऐका. सांगा ऐकतो. पुरचुंडी महाराज मला 8 दिवसापूर्वीच म्हणाले. काय म्हणाले? शकुंतले, अगं तुझा शोध प्रवास आता संपणार. मना जोगता वर तुला मिळणार. आणि त्यांची भविष्यवाणी अगदी खरी ठरली. आपण लग्न करूया का रे? तुझं हक्काला काय झालं? मी मर्यादा करून तर नाही ना बोलले ना. मी मनोमन वागलाय कडे तुम्हाला. आता तुम्ही माझे ना आणि मी तुमच्या चरणाची टाकी पकोड्यासाठी थांबले होते. पण तुम्हाला बघितलं आणि सगळा निर्धार वाढूनच्या किल्ल्या करता पकोड्यासाठी थांबले होते. आता तुमच्यापासून काय लपवायचंय? महाराजांनी तिला लग्न न करण्याचा सल्ला दिला. तो का? कारण तिचा नवरा लग्नानंतर 8 दिवसात द्या. आता नशिबासमोर कुणाचं काही चालतंय का? तिच्या नशिबी तेच होतं आणि माझ्या नशिबी हे असतं. तुमचा नशीब धंदा आहे. महाराज म्हणाले बाई, त्यांना माझ्या गलाटी धनाचा प्रकाश चमचमताना दिसला नाही ना. तो साठा तुम्हाला मिळावा ही माझी अगदी मनोमन इच्छा. मग करणार माझा स्वीकार.
ना आता या दासीला चरणी देणार ना निवारा आता ती होती दात नसताना तुझा बदाम असावे तेवढा हा देव तुला पण त्या बकुळेपेक्षा ही तर नवऱ्याच्या जीवावरच होती आहे नको नको ती नको तिला स्वतः एवढा कसला विचार करताय आवडलं नाही तसं नाही काय शकू शकू पुन्हा एकदा म्हणा शकू संध्याकाळी एकांतात भेटायचं ना पण हा वेश नको वय मग चांगलं पितांबर नेसा कमरेला पातळी होता डोक्यावर मोठीच लावा तुम्ही नटखट्ट मुरारी आणि मी तुमची राधा बनवली चालेल हे वाटता नको आपण इथे भेटू आणि तू मग बघेत जाऊ ठरलं ठरलं रे बनती झाला येत ना देवा मी किती भाग्यवान माझं भाग्य असं पावर हाऊस बघे कल्पना केली नव्हती आता आधी काहीतरी कारण काढून 5 लाख टॅक्स करावा लागेल आधी पितांबर कर लोपले मधुरी म्हणताची महाराज अरे मधुबाई यात असतील तर पाठवून दे बरं पाठवतो वा महाराज वा महाराज आपला आवाज लई चांगला आहे अरे आज बाई साहेब बोलत आहेत नाही जी मला तर नाही ऐकून अरे आधी चक्कर लावून ये तोपर्यंत बाईची मी निष्काम भक्तीबद्दल बोलतो असं ठीक आहे जा तू काल विश्रांती मिळाली ना कसली विश्रांती अगं सगळं तोट्यालाच वाटतं पहिल्यांदाच असून वाट देतो त्याने वेदांचं काय हा अज्ञात काय मला ध्यान कंटाळा निघून जाऊ वा चांगलं चाललंय महाराजांचा आमच्या भाग्यसूत्राला पळवून द्यायचा विचार दिसतोय बंड्या वैतागल्यावर वस्त्र वाटतं ही वस्त्र काढून बंड्याकडे फिरावं म्हणून आमची काय आहे तुझे कुटावर कुठं चढवावी तशी वस्त्रावर वस्त्र चढवून आम्ही बायका झालो तुम्हाला काय असं बहुतेक तुमच्याकडे बघितलं ना ती मला हसूच येत आहे आता हा घोळ संपला की एंटरटेनमेंट टॅक्स वसूल करणार आम्ही सगळ्यांकडून आणि तुम्ही दोघं इथे काय गप्पा मारत बसला कोणी आलं म्हणजे मग महाराज आपण शिस्तेला घेऊन बगीचात आणि तिथे हाताला हात घालून निष्काम बरोबर समजून टाकावा महाराज शिव्या नाही इथं अरे खरं कोणी पाहिलं ना तर पंचायत पाहिजे आपण असं करू ना आपण बगीचात जाऊ तिकडे तिकडे कोणीच येत नाही तिकडे कोणीच येत नाही हे बंड्या तिकडे कोणीच येत नाही मग तिकडे तुम्ही जा जाऊ चल निष्काम बरोबर बरं का येतो रे बंड्या हो हो महाराज होते ना इथे हा होते ना काय झालं म्हणजे बऱ्यापैकी समजतच नाही महाराज बगीचात गेले निसर्ग सानिध्यात बघायची वेळ झाली त्यांची नव्हती त्यांना पूजेला बोलवलं होतं आज पूजा बांधायला गेले कोणाची प्रेमाची ठिकाणी
तू नानूची पूजा बांधलीस केलं. तुला कसं कशाला नसतं म्हणते ती नानू नानू करून म्हणजे नवऱ्याच्या मागे लागायचं नाही. काही किती गाव गैरसमज माझे होते. मी असं तुला चालत राहिला आहे तू म्हणायला लागते. म्हणजे अगं नानू प्रेमात पडलाय. प्रेमात आमचा पोचला कोणाच्या आमचं परिणाम आहे खेळडीच्या खेळडी का म्हणतेस तो तुझ्या सवय किती. खेळडी नाही का काय दोघीचे दोघी मेल्या शौकीन बुड्या एवढी वय झाले तरी आहेच मेले हाऊस. आणि माझ्या नवरा बरं सापडला माझ्या सुद्धा साधा तुझा नंबरी आहे नंबरी. आज त्या दोघांची गुप्त भेट ठरली आहे. तुला का कसं माहीत चपून सांगितलं ना तिच्या पोटात तुला काही त्रास. हे कुठे ठरली आहे नाही सांगितलं. सांगते की नाही आधी इथे तिथून मग बगीचा आणि नंतर काय सांगू नको मला. राहिलं युक्ती सांगणार होते राहिलं. कोणती युक्ती नानूला चांगलं वचनीवर आणता येईल बघ. आज चकू याच रंगाची साडी घेऊन देणार आहे. ही चकूला वर बोलण्यात गुंतवणार. चकूच्या ऐवजी चेहरा रचून तू साडी घे बघ. आज नानू पितांबर दिसणार आहे. तरी मधापासून पितांबर शोधणं सुरू आहे. आता थांब मेल्या दाखवते. तू काही बोलू नको. ते महासगत पकडण्याची संधी अशी आजची दौडू नको. हा माणूस 2 दिवस सरळ राहायचं कपट माहिती काय असं कुठून या इस्त्रीच्या भानगडीत पडले असं झालंय बघ मला. तू जास्त नाही पार्सल पार्सल हा मेले दाखवते. पार्सल ही जीबी दे दाखव म्हणून पार्सलची मिळते. खातो बरोबर लागा खातो बाईला खातो बाईला खातो खातो रे लाफा खातो. तुम्ही वर राहायचं नाही.
तिथे उंदीर आहे. उंदीर परवडले पण ते पिशवीत नाही नको. चला आता. अगं पण म्हणजे मी काय म्हणून चला म्हणते ना. आता एवढं थांबत बसून येतो. ते विहिरीत सुद्धा दाखवा. चला आधी. पण चला. थांबत बसून चला म्हणते ना. नाही, ओके? या या महाराज या. हो आलो बकुळा ताई. बसा बसा. चांगलं झालंय ना? एकदम. म्हणजे तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणायचा. 100%. म्हणजे उद्या या साड्या सोडायला हरकत नाही. अरे उद्याला अजून 10-12 तास अवकाश आहेत. आणि नाण्या बाळाच्या बाईनं असं झापलं इतकं वाटलं की गॅरंटी ऐकून होतो. हे भंड्या, काही मावशीने माघार घेतली ही गोष्ट आप्पा साहेबांच्या कानावर ताबडतोब झालेला. अरे पण आपण अजून आलेच नाहीये. पण रघु महाराज हा अरू माझ्या आणि बंड्याच्या हुशारीमुळे तुझ्या सासऱ्याच्या डोक्यावर टेन्शन कमी झाला हे तुला मानावं लागेल. प्रश्न नाही. आता उद्या हा घोर संपला ही झकासपैकी पार्टी हवी. हो मला मिसकंडक्ट केल्याबद्दल आपण कंडक्ट दिलं उतरतोय. एक मधले घोडे आणि येणारी पुरुषाची बाई होते म्हणजे काय खरंच नाही. तुम्हाला तो सगळं खाऊ का तुम्ही आहात तरी कोण? बाजीराव मस्तानी वाले. बाजीराव दादा हो दिसला नाही. माझा फक्त आवाज येतो. बोलते तुमच्या कुलपाच्या खोलीचा भूत नका. माझ्याकडून कोणालाही अपमान होणार नाही. या आप्पा साहेबाच्या आजोबांनी धनाचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. माझ्या परवानगीशिवाय कोणी संत चालू शकणार नाही. म्हणून या बाजीरावची परवानगी अत्यावश्यक. आणि परवानगी मिळवण्यासाठी अटी पूर्ण कराव्या लागतील. माझ्या नाही धनरक्षक म्हणून ज्यांनी बसवलं त्यांच्या. पण त्या अटी कोणत्या केंद्र सांगा. मुलगा तू करू आहे हुशार आहे आणि चतुर असावा आहे. तो लग्न झालेला आणि रक्ताच्या नात्याने एकही कुटुंबाशी जोडलेला महत्वाची ही म्हणजे त्या व्यक्तीच्या वडिलांचा उजवा कान फाटका असावा. अरुणच्या वडिलांचा उजवा कान फाटका आहे हे बंड्या खालून ते पाठवाय. तू मूर्ख आहेस ना. त्यावेळी तुझा जन्म व्हायचा होता. आम्ही लहान आणि हात आणि पाहतो तो काय खेळाला अडकून मनोरंजनाचा कान फाटलेला सगळा इंचवर. बंड्या इंचवर. बंड्या कान कुठे आहे? तुझं बाजीराव मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. नको. काय म्हणता? त्याची काही गरज नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला इथे दिली. मानलं बाजीराव मानलं. तुमच्या इतका हार ऐकू असलेलं भूत पहिल्यांदाच पाहत आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांचा काय जर फाटका असेल तर मी अरुला इथे देऊन मुक्त होणार. आणि तसं नसेल तर काय तुम्ही ज्या रूपात आहात ते कायम म्हणजे तुम्ही दोघं बायका आणि हा अरो महाराज कुरकुंडी. आणि हे लक्षात ठेवा आजचा काम दाखवेपर्यंत तुम्हाला याच देशात मारावं लागेल. अज्ञातवाद संपला तरी तोपर्यंत तुम्हाला तुमची खरी ओळख लपवावी लागेल. आणि ती जर का तुम्ही सांगितली तरी सुद्धा कायम तुमचं इमारत काही ठीक दिसत नाही मला.
अरे आपल्या बायका ठणाणा करतील रे, आपल्या बायका ठणाणा करतील. तू ठणाणा करू नकोस, चुप राहा. काहीतरी उपाय निघेल. अरे काय उपाय दिला आहे बाबांचे दोन्ही कान कापत आहेत. काहीतरी उपाय निघेल रे. आयडिया, आपण याच्या बाबांचा कान फाडू. कान फाडू? काहीतरी ना होत आहे. अरे तुम्ही माझ्या वडिलांना कान फाडणार? अरे तुला इस्टेट मिळेल ना. अरे मला नको आहे ती इस्टेट. अरे इस्टेटीसाठी का तुम्ही माझ्या वडिलांना कान फाडणार? अरे आमच्यासाठी रे, आमच्यासाठी. अरे आम्ही दोघं कायम बायकाच राहू. अरे आमची पोरं, अरे आमची पोरं बापाची आई झाली म्हणून डबा डबा गळे काढतील रे. तू गळे काढू नको. आता कान कापल्या होतो काही इलाजच नाही. तर आमची परिस्थिती खूपच गंभीर होत आहे रे. बोलण्यापासून थोडं मला कोणी करायला सांगितलं होतं? तुझ्यासाठी रे, तुझ्यासाठी. तुझ्यासाठी आम्ही बसलो बसून बायका आणि तू आमच्यासाठी कान काढत नाही. मला सर्व काही समजत नाहीये. अरे मंड्या जे म्हणतो ना त्याला इलाज नाही. अरे आपण जीव थोडीच घेतो. हा आपण हे एवढं कसं काम फाडतो. हा एवढं पण गरजेपुरतं अगदी एवढं, अगदी बस एवढं गरजेपुरता काय म्हणत. तू आता ताबडतोब एसटी आणि एसटी फोन विनावी लावायचं काय आणि मग तू फक्त एवढा अरू अडचणी आहे त्वरित द्या आपला पत्ता बस या 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 बसा बसा. तुम्ही मला आणलं तुम्ही हव्या असलेल्या पत्त्यावर. हो, योग्य पत्ता नसलेल्या पत्रासारखे तुम्ही रिडायरेक्ट होऊ का. बरं झालं तुमची माझी भेट झाली ते. हीच तुमच्या वृत्ती सासूवाडी. पण मला सांगा तुम्ही अचानक कसे काय इथे आला? शेतीसाठी हा हे हो, मला एक निनावी फोन आला होता. निनावी कुणाचा? आता निनावी म्हटल्यानंतर नाव ठाऊक असणार आहे का? हो मग हळू अडचणीत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि हा पत्ता दिला. अप्पासाहेबांची तारीख इतक्या होती. एक करून नरोच्या सगळ्या नातेवाईकांना इथे बोलवायचं आणि भारतीबाईंवर दबाव इस्टेट ऑफिसच्या नावाने करून द्यायची. अप्पा तुझ्या सगळ्या चालीवर तुम्ही का हो, कसला विचार करताय? पत्ता तर तुला नाही ना? नाही 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 हेच तुमच्या आवडीची सासूवाडी. पण मला मी विचार करत होतो तुम्हाला फोन कोणी केला असेल. फोन तर राहू द्या. आधी माझी आणि अरुणची भेट घडून घ्या. अरुण कुठे? कुठे आहे? तुम्हाला खरं सांगू खोटं मला आवडत नाही. माझे तसंच आहे. अरुबद्दल सांगा ना. मला सांगतो हा. अप्पासाहेबांची वाटी सरकली. काय? डोक्याची वाटी? हा गुडघ्याची गुडघ्याची वाटी? ही कुठेही सरकते. परवाचा सरकून मागे गेली होती. त्यामुळे उठता बसता त्यांना फार त्रास होतो. बापरे. मग अप्पासाहेब आहेत कुठे? अप्पासाहेब हा नाही एवढ्या दुखण्यामध्ये? वाटी जागेवर आली की ते नॉर्मल होता. अहो पण या सगळ्या गोष्टींचा अरुणशी काय संबंध? आत्ता जसं पिनकोड बोलला. हो डॉक्टरांनी त्यांना वाटी बदलून घ्यायला सांगितली आहे. बरं मग आता शोधत फिरतात ते. मलाही त्याच्यासाठी इथे बोलावलं. पण आपण ठरलो पोस्टमन म्हणून. फिरून फिरून वाटीची चाचणी झाली आहे. अरुणची वाटी भारी पडेल असं डॉक्टर म्हणाले. म्हणून तुम्हाला इथे बोलावलं. म्हणजे मला
तुला लग्न करायचा विचार आहे की काय? अहो अरुणी त्यांची पोरगी पळवून त्यांना लग्न केलं, त्याचा वनवास विचार करताय. विचित्र माहित नाही. अरुण कुठे? हे मलाही माहित नाही. त्याला कुठेतरी दाबून ठेवला. तुमची वाटी काढायला तो विरोध करेल म्हणून. सुद्धा या गोष्टींची कल्पना आली नसती. हा अप्पा देसाई समजतो काय सापडला? अरे मी जरा पोलिसात जाईल. इतका पडद्यावर मारून काही उपयोग नाही. तितका स्टॅम्प वर तुमच्या गावात घाई केली तर दर इतका होईल. पोलिसात जायची अजिबात घाई करू नका. त्यांना अगोदर इथे अर्ज करायला सांगा. सापडला म्हणजे तुम्ही जिंकला आणि आम्ही जिंकलो. आणि गुडघे बांधून ठेवा का? नाहीतर रात्रीतून वाटी चोरीला जाईल. ही गोष्टी अशा करताना जशी ती कडिवाणाचीच वाटी आहे. माझ्या याचा बिलकुल विश्वास होत नाही. मग वा लागले. लागले वा. नाही हो, पण या गोष्टी पत्राला फार कठीण जात आहे. हो, इथे सगळ्या गोष्टी अजात घडताय. तुमच्या 2 बहिणी ज्या आल्या ठाऊक आहे तुम्हाला? माझ्या बहिणी? हो, तुमच्या बहिणी शकुंतला आणि बकुळा. आणि त्यातली एक म्हणजे पुढे मागे आपण नाट्यातच येणार आहे ना. मला सख्या बहिणी नाहीये. हो, मग तुलाच असतील, मावस असतील, तुलाच मावस असतील, पण बहिणी आहे. हा बघा, मी बोलायला पाहिजे त्यांना. म्हणजे तुमचा विश्वास बसेल. गोष्टींनी मला योग्य पत्त्यावर आणलं की नाही देव जाणे. अरुणच्या सासूबाई तर मी पहिल्यांदाच येतोय. त्या आत्मसाहेब सोडले तर दुसरं कोणीही ओळखीचं नाही. आणि तोच माणूस जर अडचणी टाकणार असेल तर मात्र पंचायतच आहे म्हणायची. शकुंतला आणि बकुळा कोण? गोदाकाच्या मुली असाव्या. पण त्या इथे त्यांच्या पण वाट्या. ओ हरिबल हरिबल. काय हो? कोण आपण? आज प्रश्न मी तुम्हाला विचारू शकेन का? तुम्हाला कोण हवंय? अरुचा बाप आहे मी. मधुचे सासरे? हो, पण एवढं दर्शाला काय झालं? आपण मधुच्या मातोश्री का? मला एक निनावी फोन आला होता. अरू अडचणीत असल्याचा. अरू काय? काय वाटी पाटी एवढा लग्न केलं तुम्ही त्याला? त्यांना वाटीतलं नीट खाता येत नव्हतं म्हणून डॉक्टरांनी त्यांची दाढ काढली आणि दाढ करता करता डॉक्टर अंगावर पडून त्यांचा पाय तुटला. याची पण दाढ तिकडे त्याच्या तोंडात बसवायची असेल ना? अरे सगळे स्पेअरपार्ट काढला की काय माझ्या मुलाचे? अहो तुम्हाला काय म्हणायचं ते मला काहीच कळत नाही. पण मला नीट कळलं आहे, अगदी नीट कळलं आहे. मी आता सरळ पोलिसात जाणार आहे. आपण कुठे? ते बाहेर गेले. अच्छा, ते वाटी बदलला गेले असतील. अहो सासू वाटी वाटी काय करताय? ते बघा लग्नात राहिलेली चांदीची ताट वाटी पेला सारं काही देणार होतं. सगळं त्या आप्पाला द्या. बघा म्हणा किती बसत होते. नाहीतर असं करा, वाटीच्या ऐवजी लोटीच्या लोटी. पण माझ्या बाबाला लग्न करतो तुम्ही. मी तुमच्यासाठी चहा घेतले. प्रवासाचा बराच दिन आलेला दिसतो तुम्हाला. बसा ना आपण. बसा, मी आले तर चहा घेऊ. म्हणून वाटीचा विषय सासू पाहता काय? पण मी विसरणार नाही. अरे दाढ काढली, गुडघ्याची वाटी काढली, उद्या डोक्याचे केस काढून चिटकावते आप्पाच्या डोक्याला. अवे म्हातारा कसा की काय माझ्या मुलाला? काय झालं पन्या? कशाला बोलतोय? माझा बाप सुद्धा मन्या म्हणताना कचरायचा. कोणा येतो? ओळखलं नाही ती बकुळा. गोदाकची? गोदाकाची? गोदाकची? गोदाका. गोदाका.
अरे वा, बरीच मोठी झाली का? वयाच्या मानाने पोराला दिसते. मध्ये असताना पाहिलं होतं. खूप झाली आहे. काय तुमचे नवरे? बरं झालं नाही आलं ते. मला सांग, तुझी आणि अरुणची भेट झाली का? नाही, त्याच्या सासूने सासूची दावा म्हणत होत्या. ते गुपित आहे. तरुणांच्या दाढा काढायच्या, त्या म्हाताऱ्याच्या कवळ्या बनवायच्या. मी असं दोघीजणी असं करा, तुझे बांधून राहा. पण तुला हा, आता मी असताना काळजी करायचं काही कारण नाही. कोणच कळलं. आता आपलं पहिलं काम म्हणजे अरुणचा शोध घेणे. शकू पण येते. आता बसला ना विश्वास. तुमच्या बहिणी म्हणजे की नाही दिसायला फारच सुंदर व्हा. शकू तर फारच सुंदर. हे पोस्टमन, माझ्या बहिणीच्या सौंदर्याची उठाठेव तुला कशाला? त्यांचे नवरे सोबत नसले तरी मी आहे आणि ते तुझ्या त्या काढूला पण चांगले. नवरे ते अजून तुला नवरे पण कळत नाही का रे? अरे नवरे म्हणजे हजबंड. हे यांची लग्न झाली आहेत. अरे चांगले पोर आहे दोघींना 8-8. पण मला तर तुला जास्त कळले असतील तर इतक्यात वाढले असतील, समजला? झालं. इतके तिचा निकाल लागला. हेही गेलं, तेही गेलं. माणसाचं मन गडू झालं ते वेगळंच. पार्सल, ओ पार्सल, पार्सल. याला काय झालं? पोस्टाची आठवण आली का? पोस्टाची नाही, हा. पार्सलची. आपल्या बायकोला प्रेमानं तू पार्सल म्हणतो. काय म्हणतो? ओ हो नमस्कार काय कधी आला? मी सकाळी आलो. तुमचा पत्ता शोधता सुरुवात झाली. गाव तुम्ही बरंच लवकर आला. लवकर आलो. ठीक, चालता येत आहे ना? चालता येतं का? म्हणजे तसं बरंच चांगलंय. बरंच त्यांना काही त्रास होतोय का? पायाबद्दल विचारतो मी. हा माझ्या जरा मुलगा लावला. आता आठवड्यातले वाटिंग करायची वाटिंग. असं वाटिंग झाली असेल. आता का काही होतो वाटिंग असेल. वाटीची फार काळजी घ्यावी लागते. तो आमच्या औषधाची वाटी जर अशी मागे गेली होती. 2 दिवस वाटीवर बसला तर वाटीवर बसू का? तर 2 दिवस वाटीवर बसावं लागलं त्याला. मग बापरे, काय म्हणतो स्वतःच वाटीवर बसवलं. आपला साहेब आमची ओळख मगाशीच झाली. पण तुम्ही विषय बसवू नका. वाटी बदलली. वाटी वाटी अहो आल्यापासून सारखं वाटीच करतात आहे. आता मी तुमच्या लग्नात आणलेली चांदीची वाटी देऊ का तुम्हाला? सारखं वाटी म्हणजे काय? लग्नात आणलेली एक वाटी सोडा. काय बघ चांगल्या डझनभर वाटायला होतो. डझनभर वाट्या आणि अरुणची वाटी तुम्ही बसवली त्याचा काय? अरू कुठे आहे? कुठे आहे अरू? काय म्हणजे आता नसते उद्योग करून ठेवल्या आणि पोलिसांचे काय उद्योग. मी माझी चूक कबूल करते. मला माहित नव्हतं यातून असं काही निष्पन्न होईल म्हणून. सांगा बघा. जिच्यासाठी एवढा हक्क ना तिलाच वेळेवर माघार घेतली. खरंच अरू बद्दलचा ग्रह बदललाय माझा. वा ते जिंकले. वा वा काय वा? वा 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 वा. तुम्ही लोक काय बोलताय मला काही कळलं का? हो हो काय करू सांगू का? सांगा ना. अहो सारखं वाटलं. त्याचं काय म्हणत म्हणतो. आम्ही अरुणची परीक्षा घ्यायचं ठरवलं. म्हणजे त्याला लग्न करायचं. त्याला 3 दिवस अज्ञातवासात राहायचं होतं आणि तुम्हाला सांगतो ते अज्ञातवासाचे 3 दिवस त्यांनी अगदी पूर्ण केले. वरच्या तुझं महाराज कुठून गेलं महाराज. तो महाराज नाही
तो आहे अरुण. बाई, आणि या बसुळा ताई नाही हे आहे बंडो पंत गजरे. मला काय जरा बंडू म्हणतोय? आप्पासाहेब त्या माझ्या बहिणी आहेत. अहो अहो खोट आहे ते. अहो या बाया नाही तर नाही या बाया बनवलाय. हे बघा असला आचरटपणा आमच्या घराण्यात नाहीये. या पहिल्यापासून बायकाच आहे. आम्ही पोरं आढाय. अहो नाही खोट आहे ते. हो का तुम्ही मला सांगा. आता तू करून देतो आहे काय नाही काय. हा बंडो पंत चल सोडा साडी. हा जरा दुष्टाचारच दिसतोय. बंडो पंतो तुमच्या मनात आहे तरी काय? अहो तुम्ही मला खोटं म्हणायचं ठरवलंय का? आप्पासाहेब हे मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला तुमच्या मनात काय आहे? म्हणजे गाड काढली, गाडगुडघ्याची वाटी काढली. आता काय वस्त्रदान करता की काय? अहो तुम्ही काय बोलत बंडो पंत आता मुकाट्यानं साडी सोडा नाही तर मी पदरावर हात घालीन. म्हणतात काय? बायकांच्या पदराला हात घालणार का तुम्ही? अगं या बाया नाहीच ग. हे बघा, आमच्या अण्णाला बरोबर कळतं कोण काय येते. तुम्हाला काहीही कळत नाही. बोला तुम्ही माझ्या बरोबर आहे. अहो मी दाखवून देतो तुम्हाला. अहो वरच्या खोलीत होता महाराज आहे महाराज. अहो त्याची दाढी होती की अरुण. अहो यांना साड्या मी नेसवले. हे जास्त उद्योग तुम्हाला सांगितले कोणी? तुम्ही थांबा. तुम्ही माझ्या बाबा अहो नक्की आरोप करता वस्त्र हरवण्याचे आरोप तुम्ही मानणार करताय काय? आहे काय नाही या माणसावर. हा काय नाही नको का? इथे इतकी बनवा बनली आहे. सामान माझ्याजवळ अहो काही बनवा बनली नाही. अशी दाढी ओढा हे दोघं एकदा सापडले तर कठीणच आहे. त्याच्या आधीच्या वडिलांना कळलंय म्हणा, पण पेटावर असतील तर अरे तुम्हाला दोघांना शोधायला गेले तर आता इथे जमा धोक्यात चला. पण अरे याचे वडील जाम चिडले होते. माझं वस्त्र हरणार इथे होणार होतं. त्याच मावशींनी माघार घेतल्यामुळे परीक्षा अर्ध्यातच संपली. म्हणून आपण आपल्या मूळ याच्यात यावा असा अप्पासाहेबांचा आग्रह होता. आणि मला नाटक करणं हा होतं. आणि ते नाटक त्याच्या वडिलांना खरं वाटलं. पण ते सारखं वाटी अरे आज प्रवासात हरवली असेल वाटी. हे नक्की आहे. आता आपल्या हरवलेलं परत मिळवायचं इथून चला म्हणजे कान कापाचे तुम्ही काय माझी परेड घेऊन आले की काय? गुंडी दाखवतो. अरे साधी गुंडी नाही दिसली गुंडी. अहो नाही हो तुम्हाला अगदी खरं सांगतो का अगदी शपथ घेऊन सांगतो तर वरच्याच खोलीत होते का ते? मग गेले कुठे? वरच्या खालच्या सगळ्या खोल्या पालच्या घातल्या पण कुठे पत्ता नाहीये. पण कशासाठी? लोकांच्या वाट्या पळवायचं पळणार नाही का ते? पण मी बकुळा कुठे गेली? वस्त्रहरणाच्या भीतीने ती पण पळाली होते. पण मी नाही जाणार. मी इथेच थांबणार आहे. अजून दाखवा नाही तर पोलिसात जाईल. अहो मी तुम्हाला अगदी खरं सांगतो. तू वाटलं भीती शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. अगं ते वरच्या खोलीत होतं ते. माझ्या समोर अजून दाढी लावून महाराज कुरकुरी झाला. त्याचे 2 मित्र बाहेर झाले. असं होत आहे का? वेशांतर केलं होतं. मला पाणी टाकासाठी पंप खुला केला. तिथून कोणी खलास बोलून राहिला. हे भगवंता, अरे मी तिथे छकुल्याला लपवलेलं होता. चला बघा लवकर. चला
अरे एवढं मोठं घर असताना तुम्हाला माणसांना विहिरीत उतरावं लागतं. अहो ते तुम्हाला नाही कळायचं. मला काहीच कळत नाहीये, काहीच कळत नाहीये. हे असंच का अजून काही काय चालू राहिलं ना तर मी छान वेळा होईल वेळा. अहो नाही हो. माझ्याला एक कृपा करता का? हात काय जोडता, हात एक काय कृपा जोडता. करता. थोडा वेळ अनुभवीत म्हणतो. वाढ. पण विहिरीत नाही, कुठेतरी खोलीत माझी व्यवस्था करा. हा अहो एवढं मोठ्या घरात स्वतंत्र व्यवस्था करून या माझ्यासोबत या. चला. तसंही तुम्हाला बराच फील झालेला दिसतो. प्रवास होतो. या या. अगदी स्वतंत्र सुंदर. अवयव बांधून ठेवावे. तिथे केव्हा काय चोरीला जाईल काही भरोसा नाही राहिला. जाते कोणाच्या गुडघ्याची वाटी जाते. झोपायची व्यवस्था वरच्या खोलीत केली नाही का? कोण बोला? सापडला का? तो कुरतुंडी काय त्या पोस्टमॅनने जे सांगितलं ना तेच खरं आहे. तुम्ही दोघी गुडघे बांधून राहा. असं म्हणाला पोस्टमॅन? नाही का? नाही तर तुमचे वाट्या चोरीला जातील. सगळं चमत्कारिक आहे, सगळं चमत्कारिक आहे. तुम्ही दोघी रात्रीच्या एकट्या बसू नका. तुम्ही माझ्या खोलीत जा. पण ते कानाला फटकं कशाला वाढलंय? मग खोलीत कानच कापून नेला म्हणजे? अरे कुणाची चाहूल लागली नाही ना तर कानच का काही कापून घेतील. हे मला फटकं काय नाही काढलं असं म्हणतात बा. राहू दे ना. बाबा ते कापून काढून नका. म्हणजे तो चाकू दे. ते चाकू दे. बाबा आम्ही भारताकडे तुमचा कान कापायला निघालो होतो. मला लोकांनी दिसते. आम्ही बायका नवरे